नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विकास आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज पॉलिटिकल सायन्समध्ये एक महत्त्वपूर्ण संकल्पना आपण आज चर्चेस घेणार आहोत. आजच्या चर्चेची आपली संकल्पना आहे इक्वॅलिटी, समता. आज आपण या निमित्ताने समतेची संकल्पना, अर्थ, व्याख्या बघणार आहोत. त्याचप्रमाणे समता या संकल्पनेची उत्क्रांती विविध टप्प्यात कशी झाली हे बघणार आहोत. समतेचे विविध प्रकार आणि भारताच्या संदर्भातील समता या मूल्याचं काय महत्त्व आहे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेत समतेबाबत कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत, ज्या प्रिॲम्बल आणि मूलभूत हक्क अर्थात फंडामेंटल राईट्स या महत्त्वाच्या भागात त्या दिलेल्या आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करू. आणि त्याचप्रमाणे समता स्वातंत्र्य आणि समता व न्याय, इक्वॅलिटी अँड लिबर्टी अँड इक्वॅलिटी अँड जस्टिस याचा सहसंबंध काय, याचं रिलेशन काय हे सुद्धा आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, इक्वॅलिटीचा अर्थ बघत असताना इक्वॅलिटी हा शब्द इक्वलपासून तयार झालेला आहे, जो इंग्रजी शब्द आहे. इक्वल हा शब्द इक्वालिस किंवा इक्वास या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. इक्वल या शब्दाचे विविध अर्थ होतात. इक्वल म्हणजे सेम, सिमिलर, लेवल, फ्लॅट. त्याचप्रमाणे इवन, ऑफ द सेम, फेअर, फेअरनेस, इक्विटेबल इत्यादी. मात्र आपल्या राज्यशास्त्राच्या अनुषंगाने इक्वॅलिटी या शब्दाचं प्रयोजन इक्वल ट्रीटमेंट फॉर ऑल किंवा सर्वांसाठी समानतेची वागणूक या अर्थाने आपण घेत असतो. मित्रांनो, आपण जाणतोच की माणसांमध्ये विविध भेदसुद्धा आहेत. रंग, वर्ण, वंश, भाषा हे इत्यादी काही नैसर्गिक फरक माणसात आढळून येतात. तरीसुद्धा माणसाच्या ज्या काही शारीरिक, मानसिक, ज्या काही भावनिक गरजा असतात त्या एकसारख्याच असतात. मानव हा तर्कशील प्राणी आहे. तो स्वतःची बुद्धी वापरतो आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्र हे समान असण्याची भावना माणसामध्ये तयार होते. समानता हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे. आपण असं म्हणू शकतो की इक्वॅलिटी इज वन ऑफ द पिलर इन डेमोक्रेसी लाईक लिबर्टी ऑर जस्टिस. म्हणजे इक्वॅलिटी किंवा समता ही आपल्या लोकशाहीमधली मूलभूत संकल्पना आहे आणि स्वातंत्र्य किंवा न्यायासारखाच तो एक लोकशाहीतील मजबूत असा पाया आहे. आणि म्हणून व्यक्तीच्या जीवनात समतेला किती महत्त्व प्राप्त झालेलं आहे हे आपण समजू शकतो. मित्रांनो, विविध विचारवंतांनी समतेबाबत काही व्याख्या दिलेल्या आहेत. यामध्ये प्रोफेसर लास्की असं म्हणतात की इक्वॅलिटी डज नॉट मीन द आयडेंटिटी ऑफ ट्रीटमेंट ऑर सेमनेस ऑफ रिवॉर्ड. म्हणजे समता ही समान वागणूक किंवा सर्वांना सर्व गोष्टीसाठी, सर्व कार्यासाठी त्या समान मोबदला देणे नव्हे. आणि त्यादाखल ते एक उदाहरण देतात की एखादा गवंडी काम करणारा असेल, एखादा गणितज्ञ असेल, वैज्ञानिक असेल, एखादा सरकारी कर्मचारी असेल, अधिकारी असेल, यांच्या कार्यासाठी मिळणारा मोबदला आपण समतेच्या आधारावर समान देऊ शकत नाही. हे सर्व समाजातील विविध घटक मिळून समाज बनतो आणि या समाजामध्ये विविधता आढळते, विषमता आढळते. आणि म्हणून सर्वांना जर सर्वच सारख्या प्रमाणात दिलं गेलं तर समाज ही जी आपली संकल्पना आहे याचा उद्देश नाहीसा होईल, याचा उद्देश असफल होईल असं लास्की मानतात. आणि या समतेच्या व्याख्येतच पुढे लास्की असं जोडतात की जर समाजात समता प्रस्थापित व्हायची असेल तर फर्स्ट ऑफ ऑल द ॲब्सेन्स ऑफ स्पेशल प्रिव्हिलेजेस, म्हणजे जे विशेषाधिकार आहेत त्याचा अभाव असणे किंवा ते समाजात नसणे. आणि दुसरी गोष्ट ते असं म्हणतात, अँड सेकंड प्लेस ॲडिकेट अपॉर्च्युनिटी लेड ओपन टू ऑल. सर्वांना पर्याप्त मात्रेमध्ये समान संधी ही खुल्या असल्या पाहिजेत आणि यामुळे आपण समाजात समता प्रस्थापित करू शकतो. पुढे इक्वॅलिटीच्या संकल्पनेबाबत लास्की असंही म्हणतात की नो आयडिया इज मोर डिफिकल्ट इन द होल रिम ऑफ पॉलिटिकल सायन्स दॅन द वर्ड इक्वॅलिटी. म्हणजे राज्यशास्त्राच्या चौकटीतील इक्वॅलिटी किंवा समता ही सर्वात अवघड अशी संकल्पना ते मानतात. त्यांच्या मते क्रिएशन ऑफ मॅन इज अनइक्वल. माणसांचे जे क्रिएशन आहे, माणसांची निर्मिती आहे ही विषम झालेली आहे. आणि ते पुढे असं म्हणतात की ह्युमन सोसायटी फर्दर ॲक्सलरेटेड इनइक्वॅलिटी ऑन द ग्राउंड ऑफ सच ॲज कास्ट, कलर, क्रीड, प्रॉपर्टी, सेक्स अँड सो ऑन. म्हणजे ते असं म्हणतात की मानवी समाजाने ही विषमता आणखी जाती धर्म असेल, वर्ण, वंश, पंथ, परंपरा असतील
संप्रदाय किंवा संपत्ती, लिंग या गोष्टींच्या आधारे ती आणखीही विषमता वाढवण्याचं काम हे मानवी समाजाने केलेलं आहे. थॉमस हॉब्स इक्वॅलिटीची व्याख्या करताना म्हणतात की नेचर हॅज मेड मेन सो इक्वल इन बॉडी अँड माइंड. म्हणजे निसर्गाने सर्व मानवांना हे समानरित्या बनवलेलं आहे. समान म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या. पुढे ते असं म्हणतात की ते या समतेचे 2 भाग करतात. 2 काइंड्स ऑफ इक्वॅलिटी. फर्स्ट इज इक्वॅलिटी ऑफ ॲबिलिटी अर्थात क्षमता, आणि इक्वॅलिटी ऑफ एक्सपेक्टेशन ऑफ सॅटिस्फाईंग देअर वॉन्ट्स म्हणजे गरजा पूर्ण करण्याच्या त्याच्या अपेक्षा. गरजा पूर्ण करण्याच्या त्याच्या अपेक्षा आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या क्षमता ह्या सर्व मानवांमध्ये सारख्याच असण्याचं मत हॉब्स व्यक्त करतात. पुढे जॉन लॉक हे इक्वॅलिटीची व्याख्या करताना म्हणतात की मेन आर इक्वल राईट टू हिज नॅचरल फ्रीडम. इंडीड मेन हॅव इक्वल वर्थ डज नॉट मीन दे हॅव इक्वल टॅलेंट अँड इक्वल कॅपॅसिटी अँड देअरफोर इक्वल ट्रीटमेंट वूड नॉट फिट इन द मिनिंग ऑफ इक्वॅलिटी. याचा अर्थ असा की लॉक म्हणतात की सर्व माणसांना, सर्व व्यक्तींना आपल्या नैसर्गिक स्वातंत्र्याचे समान अधिकार असतात. आणि ही गोष्ट जरी खरी असली की सगळे माणसं समान आहेत, मात्र जी माणसाची बुद्धिमत्ता असते किंवा त्यांची जी कॅपॅसिटी असते, जी क्षमता असते, ती एकसारखी असत नाही. आणि हा फरक असल्यामुळे दरवेळी इक्वल ट्रीटमेंट किंवा सर्वांना समान वागणूक देणं हे सुद्धा इक्वॅलिटीच्या त्या भावनेमध्ये बसत नाही किंवा इक्वॅलिटीच्या अर्थामध्ये बसत नाही. जे ए कोरी ही इक्वॅलिटीची व्याख्या करताना असं मांडतात की द आयडिया ऑफ इक्वॅलिटी हॅज इन्सिस्टेड दॅट द मेन आर पॉलिटिकली इक्वल, दॅट ऑल सिटीजन्स आर इक्वली इंटायटल टू टेक पार्ट इन पॉलिटिकल लाईफ, टू एक्सरसाइज द फ्रँचाईज, टू रन फॉर अँड होल्ड ऑफिस. याचा अर्थ समतेच्या संकल्पनेबाबत कोरी असं मांडतात की व्यक्ती ही राजकीयदृष्ट्या समान आहे. त्यांना राजकीय प्रक्रियेमध्ये, राजकीय जीवनामध्ये सहभाग घेण्याचा अधिकार आहे. त्यांना समान मताधिकार आहे. त्याचप्रमाणे कुठलीही शासकीय कार्यालय सांभाळण्याचा किंवा त्यामध्ये अधिकार प्राप्त करण्याचा सर्वांना समान अधिकार असला पाहिजे. या दृष्टीने कोरी ही समतेची राजकीय समता या अनुषंगाने व्याख्या करताना आपल्याला आढळून येतात. यापुढे बर्कर इक्वॅलिटीची अशी व्याख्या करतात, द प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी अकॉर्डिंग मीन्स that whatever conditions are guaranteed to me in the form of rights shall also and in the same measure be guaranteed to others, and that whatever rights are given to other shall also be given to me. बर्कर असं म्हणतात की अधिकार मिळवण्यासाठी जी काही परिस्थिती मला उपलब्ध आहे, ज्या काही परिस्थितींची मला हमी मिळालेली आहे, ती इतरांनासुद्धा मिळायला हवी. आणि इतरांना जे काही अधिकार मिळालेले आहेत ते मलासुद्धा मिळायला हवेत. आणि या दृष्टीने बर्कर आपल्याला समतेची व्याख्या ही अधिकाराच्या बाबतीने, अधिकाराच्या अनुषंगाने करताना दिसून येतात. आणि शेवटी इक्वॅलिटीची व्याख्या करताना प्रोफेसर फ्रॉम असं मत मांडतात की मेन आर बॉर्न इक्वल बट दे आर बॉर्न डिफरंट ॲज वेल. म्हणजे व्यक्ती जन्मतः समान आणि विषम दोन्ही आहेत. मित्रांनो, आपण इक्वॅलिटीबाबत, समतेबाबत आता ह्या ज्या विचारवंतांच्या काही व्याख्या बघितल्या, मात्र कोणतीही अशी एक सर्वसमावेशक व्याख्या इक्वॅलिटीची कुणीही केलेली नाही किंवा तशी ती होऊ शकत नाही असंच म्हणता येईल. मित्रांनो, आता आपण समता ह्या संकल्पनेची उत्क्रांती बघू, अर्थात इव्हॉल्युशन ऑफ द कन्सेप्ट ऑफ इक्वॅलिटी. प्राचीन काळातील ग्रीक वसाहतींपर्यंत समतेच्या संकल्पनेचा इतिहास असलेला आपल्याला दिसून येतो. समता ही त्या काळी देखील मानवाची प्रबळ प्रेरणा होती, इच्छा होती, महत्त्वाकांक्षा होती. आणि तेव्हापासून शतकानुशतके समता या संकल्पनेचा विकास होत गेलेला दिसून येतो. ही संकल्पना आकार घेत असलेली दिसून येते. लाखो लोकांची छळापासून, गुलामीपासून, विषमतेपासून मुक्तता करण्याची प्रबळ प्रेरणा लोकांमध्ये जागवण्याचं काम समतेने केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. समता या संकल्पनेची उत्क्रांती बघत असताना आपल्याला सर्वप्रथम एन्शियंट ग्रीक फिलॉसॉफी म्हणजेच प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानात ती कशा प्रकारे झाली हे आपण बघू. प्राचीन काळात 2 मतप्रवाह होते. एक विषमतेला धरून होता, एक समतेला धरून होता. विषमतेला धरून असणारा जो मतप्रवाह होता अर्थातच तो प्लेटो, ॲरिस्टॉटल यांचा होता. त्यांनी दास प्रथेचं समर्थन केल्याचं दिसून येतं.
याचा अर्थ ते दासप्रथेला नैसर्गिक मानत होते आणि या नैसर्गिक विषमतेचं ते समर्थन करत होते. जो दुसरा प्रवाह आपल्याला आढळून येतो तो इक्वॅलिटी किंवा समता मानणारा जे स्टोईक तत्त्वज्ञानाचे समर्थक होते ते ही धारणा मानत असल्याचं आपल्याला दिसून येतं. इक्वॅलिटीबाबत ॲरिस्टॉटल असं म्हणतात की विषमता हे बहुतेक राज्यातील बंडासाठी कारणीभूत आहे. आणि त्याचप्रमाणे ॲरिस्टॉटल असे म्हणतात की जस्टिस ॲज अ ट्रीटिंग इक्वल इक्वली अँड अनइक्वल अनइक्वली. समाजातील विषमतेचं मालक गुलाम श्रीमंत गरीब याचं ते समर्थन करतात. प्लेटो हे विषमतेचं समर्थन करताना असं म्हणतात की व्यक्ती हे 3 प्रकारचे असतात, मेन ऑफ गोल्ड, मेन ऑफ सिल्वर अँड मेन ऑफ आयरन. आणि या प्रकारे ते सुद्धा कुठेतरी विषमतेचं समर्थन करताना दिसतात. त्याचप्रमाणे प्लेटो असं मानतात की स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा दुप्पट वाईट असतात. शिवाय कुटुंबाचा साम्यवाद या त्यांच्या संकल्पनेत देखील ते एक प्रकारे विषमतेचं समर्थनच करताना आपल्याला दिसतात. मात्र समतेबाबत स्टॉईक फिलॉसॉफी किंवा जे स्टॉईक विचाराचे जे तत्त्वज्ञ आहेत ते असं मानतात की युनिव्हर्सल ब्रदरहूड आणि सिटिझनशिप याची ते आपल्याला आयडिया देतात, कल्पना देतात. अर्थातच वैश्विक बंधुभाव आणि नागरिकत्वाची ते आपल्याला कल्पना देतात. आणि त्यासाठी ते नॅचरल लॉ आणि रिझन अर्थात नैसर्गिक नियम किंवा ज्ञान तर्क याचा ते आधार घेताना दिसतात. स्टॉईक फिलॉसॉफी ही एन्शियंट ग्रीक स्कूल ऑफ फिलॉसॉफी आहे आणि सर्वप्रथम ती झेनो यांनी त्याची थिअरी मांडलेली आहे. स्टॉईक तत्त्वज्ञान मानणाऱ्या विचारवंतांनी स्लेव्हरीला अर्थात दासप्रथेला त्यांनी प्रखर विरोध केला आणि नॅचरल इक्वॅलिटी अर्थात नैसर्गिक समतेचं त्यांनी समर्थन केलं. समता ही सर्वांना बांधून ठेवण्यासाठी काम करते असं ते मानतात. कुटुंब, शहरं असतील किंवा नगरं यांना एका धाग्यात बांधून ठेवण्याचं काम समता या तत्त्वाने घडते असं या लोकांचं मत आहे. मध्ययुगीन काळात इक्वॅलिटी अर्थातच समतेच्या संकल्पनेचा विकास होत असताना याच्यावर ख्रिश्चनिटीचा भरपूर प्रभाव असल्याचं आपल्याला जाणवतं. इक्वॅलिटीची भावना ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं ख्रिश्चॅनिटीने केलं असं आपल्याला म्हणता येईल. मात्र ही संकल्पना लवकरच इक्वॅलिटी बिफोर द गॉड अर्थातच देवासमोर सर्व समान आहेत अशा अवधारणेपर्यंत जाऊन पोहोचली. ह्या दरम्यानच्या काळातच आपल्याला असं दिसून येईल की फ्युडलिझम अर्थातच सामंतवादी जी व्यवस्था आहे त्याचा उदय झाला, सामंतवादी सत्तेचा उदय झाला आणि त्यातून जी ॲरिस्टोक्रसी उदयाला आली अर्थातच जो सामंतवाद उदयाला आला. अर्थातच हे अमीर उमरा होते किंवा आपण असं म्हणू की समाजातील उच्चस्तरीय अभिजात वर्ग यातून निर्माण झाला. यामुळे समाजात खूप मोठ्या प्रमाणात विषमतासुद्धा निर्माण झाली, कारण या अभिजात वर्गाला कायदेशीर मान्यता होती. त्याचप्रमाणे काही कायदेशीर विशेषाधिकारसुद्धा देण्यात आलेले होते. हा एक प्रकारचा प्रिव्हिलेज क्लास होता आणि हेरिडिटरी टायटल्स अर्थातच त्यांना वंशानुगत किताब मिळत होते, काही अधिकार मिळत होते. त्यामुळे देखील समाजात इनइक्वॅलिटीची भावना किंवा विषमतेची भावना प्रकर्षाने वाढल्याची आपल्याला दिसून येते. आणि म्हणून समाजातील अशा सर्व स्तरातील विषमता या काळात असल्यामुळे खऱ्या अर्थानं समाजात समता ही प्रस्थापित झालीच नाही असं म्हणता येईल. मित्रांनो, या पुढच्या काळात अर्थात 17व्या शतकामध्ये नॅचरल इक्वॅलिटी अर्थात नैसर्गिक समतेच्या कल्पनेचा प्रभाव दिसून येतो. जो नॅचरल लॉ आणि सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी या त्यावेळी मांडलेल्या संकल्पनांमधून आपल्याला दिसून येतो. हॉब्सच्या मते नैसर्गिक अवस्थेमध्ये मानवांना सर्व प्रकारचे अधिकार होते. इतरांना इजा पोचवण्याचा अधिकार असेल किंवा एकमेकांचे खून करण्याचा सुद्धा अधिकार त्या काळी होता, कारण त्या वेळेस कायद्याच्या राज्याची अशी कुठली संकल्पना अस्तित्वात नव्हती, कुठलेही कायदे नव्हते. बळी तो कानपिळी या सूत्रावरच समाज चालत होता. खऱ्या अर्थानं त्या काळात समाज असं म्हणून काही नव्हतं असंही आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून अशा या अराजकाच्या वातावरणामुळे किंवा परिस्थितीमुळेच हळूहळू समाजाची रचना झाली आणि राज्याची निर्मिती झाली असं आपल्याला म्हणता येईल. आणि सामाजिक कराराने राज्याची निर्मिती होऊन समाजात स्थैर्य प्राप्त झाल्याचं हॉब्स मानतात. लॉक यांच्या मतानुसार नैसर्गिक अवस्थेमध्ये व्यक्तीला ओनरशिप अर्थात मालकी हक्क आणि फ्रीडम अर्थात स्वातंत्र्य याचे समान अधिकार होते. यातून सुद्धा त्या काळात इक्वॅलिटीची भावना दिसून येते. लॉक यांच्यानंतर रुसो असं म्हणतात की समाजात असलेली जी इनइक्वॅलिटी आहे, विषमता आहे आणि रूल ऑफ व्हायलन्स यामुळे
यामुळे कॉमन सिव्हिल एक्झिस्टन्स अर्थात समान नागरी वसाहत आणि पॉप्युलर सॉव्हरेनिटी व्यक्तीचं जे सार्वभौमत्व आहे या संकल्पनेचा विकास झाला आणि राज्याची निर्मिती झाली, ज्याने अर्थातच इक्वॅलिटीला प्राईम इम्पॉर्टन्स दिल्याचं आपल्याला दिसून येतं. इमॅन्युअल कांट त्यांच्या मोरल फिलॉसॉफी अर्थातच नैतिक दर्शन किंवा नैतिक चिंतनात असं म्हणतात की समता हे मूल्य जागतिक पातळीवर सर्व व्यक्तींसाठी समान आहे. ती ज्ञान तर्कबुद्धीच्या पलीकडची भावना आहे आणि म्हणून व्यक्तीच्या स्वातंत्र्या इतकीच ती महत्त्वाची अशी संकल्पना आहे. तो एक मानवाचा अतिशय महत्त्वाचा असा हक्क आहे आणि म्हणून इक्वल डिग्निटी अर्थातच व्यक्तीची समान प्रतिष्ठा किंवा सन्मान हा त्यावेळच्या पश्चिमी परंपरेच्या मुख्यधारेतील विचारवंत होते यांनी या तत्त्वाचं आग्रहानं प्रतिपादन केलं, समर्थन केलं. फंडामेंटल इक्वॅलिटी मीन्स इक्वल शुड बी ट्रीटेड इक्वली इन लाईक सर्कमस्टन्सेस, अनइक्वली असं ते मानत होते. याचा अर्थ असा आहे की कुठल्याही एका परिस्थितीत जे समान असतील त्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे आणि जे विषम असतील त्यांना विषमतेची वागणूक, अशा अर्थानं की विशिष्ट प्रकारची वागणूक देऊन किंवा प्रोत्साहन देऊन त्यांना समतेची संधी प्राप्त करून देणे किंवा समाजात त्यांना समतेचं स्थान प्राप्त करून देण्याचं काम करण्याबाबत ते लोक आग्रही होते. पुढे 18 शतकापर्यंत ह्युमन्स बीइंग आर अनइक्वल बाय नेचर, नैसर्गिकदृष्ट्या व्यक्ती ह्या विषम आहेत असं मानण्याचा जो एक कल होता तो नॅचरल राईट्स अर्थातच नैसर्गिक अधिकार या भावनेचा उगम झाल्याच्या नंतर कमी झालेला आपल्याला आढळून येतो आणि आपण सर्व ईश्वराची परमेश्वराची लेकरं आहोत, त्यामुळे आपण सर्वजण समान आहोत अशी भावना वाढीस लागल्याचं आपल्याला त्या काळात दिसून येतं. मित्रांनो, यापुढे पुनरुत्थानाच्या काळात अर्थातच पुनर्जागरणाच्या काळात, ज्यालाच आपण पिरियड ऑफ रिनन्सन्स असे म्हणतो, यामध्ये इक्वॅलिटीचा अर्थात समतेचा विचार करताना लिंग समानता याचा प्रभाव आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो. या काळामध्येच आपल्याला इमर्जिंग मिडल क्लास अर्थातच मध्यम वर्गाचा उदयसुद्धा आपल्याला दिसून येतो. यांनी मॅरेज असेल किंवा लग्न, वेल्थ आणि ओनरशिप म्हणजे संपत्ती आणि त्याचा मालकीचा अधिकार, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन मत मांडण्याचा अधिकार याचं त्यांनी समर्थन केलं. आणि जे ॲरिस्टोक्रॅट्स किंवा जे त्या काळचे अभिजनवादी होते किंवा फ्युडल जी सिस्टीम होती, सामंतवादी जी व्यवस्था होती, त्याला त्यांनी लीगली, सोशली आणि पॉलिटिकली त्यांनी चॅलेंज केलं, त्यांनी त्याचा विरोध केला. समाजात कायदेशीरदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या समता प्रस्थापित करण्याचं त्यांनी आवाहन केलं आणि समता प्रस्थापित करण्याचा त्यांनी आग्रह धरला. मित्रांनो, आपल्याला असं म्हणता येईल की युरोपियन इतिहासामध्ये हा जो मध्यमवर्ग होता यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका मांडली. त्या काळच्या समाजात आमूलाग्र बदल करण्यासाठीचं महत्त्वाचं माध्यम हा मध्यमवर्ग बनल्याचं आपल्या लक्षात येईल. या काळी झालेली जी ग्लोरियस रिव्होल्यूशन ऑफ 1688 जे ब्रिटनमध्ये झालं, इंग्लंडमध्ये झालं, त्याचप्रमाणे 1776 झालेली अमेरिकेची राज्यक्रांती असेल, 1751 झालेली फ्रेंच राज्यक्रांती असेल, ह्या क्रांतीसुद्धा समता प्रस्थापित करण्यासाठी एक महत्त्वाचं कारण बनल्या, माध्यम बनल्या. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही फ्रेंच रिव्होल्यूशननं जगाला दिलेली मोठी देणगी आहे. या पुढच्या काळात अर्थातच 19व्या शतकामध्ये समतेच्या संकल्पनेचा विकास होत असताना आपल्या असं लक्षात येईल की 19व्या शतकामध्ये हळूहळू औद्योगिकरण व्हायला लागलं आणि औद्योगिकरणामुळे शहरीकरणाला सुरुवात झाल्याची आपल्याला दिसून येईल. कारण लोक ज्या ठिकाणी रोजगार निर्मिती व्हायची, ज्या ठिकाणी कारखाने होते, त्याच्या आजूबाजूला वस्ती करून राहायला लागले आणि औद्योगिकरणामुळे असं झालं की मालक मजूर यांच्यामध्ये जी आर्थिक दरी होती ती जास्त प्रमाणात वाढायला लागली. खूप गरीब व्हायला लागले आणि खूप श्रीमंत व्हायला लागले आणि याच्यामुळे कुठेतरी सामाजिक आणि आर्थिक दरी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याची आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच सामाजिक आर्थिक समतेची मागणीसुद्धा या काळात वाढल्याची आपल्याला दिसून येते. आणि शहरीकरणामुळे जे लोकसंख्या एका ठिकाणी वाढायला लागली त्याच्यामुळे आपल्याला काही राजकीय प्रश्नसुद्धा तिथे निर्माण झाल्याचं दिसतं आणि त्याचबरोबर जी आर्थिक समता असेल किंवा न्याय असेल याच्यासाठी सुद्धा मागणी होत होती. शिवाय याच काळामध्ये आपल्याला राजकीय समतेच्या संकल्पनेचा विकास होताना सुद्धा दिसून येतो. वयस्क मताधिकाराची चर्चासुद्धा या काळात झाल्याची आपल्याला दिसून येते. त्याबाबत प्रयत्न झालेले या काळात आपल्याला दिसून येतात आणि खऱ्या अर्थानं या काळापासूनच जे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समतेचं जे संकल्पना आहे ती
या काळातील विचारवंतांनी अधोरेखित करण्यास सुरुवात केली असं आपण म्हणू शकतो. पुढे याच काळात जी समतेची उदारमतवादी संकल्पना उदयास येऊ लागली आणि यातच इमॅन्युअल कांट त्यांच्या मोरल इक्वॅलिटी अर्थात नैतिक चिंतनात असं मांडतात की द राईट ऑफ इच मॅन टू बी ट्रीटेड ॲज अन एंड अँड नॉट अ मीन. याचा अर्थ आहे की नैतिक समतेचं समर्थन करताना कांट असं म्हणतात की प्रत्येक व्यक्ती हे यांना साध्य म्हणून पाहिलं पाहिजे आणि साधन म्हणून त्यांची पिळवणूक होता कामा नये. आणि त्याचबरोबर जाती, धर्म, वर्ण, वंश, लिंग याविरुद्धसुद्धा या काळातल्या विचारवंतांनी आवाज उठवल्याचं आपल्याला दिसून येतं. कृत्रिमरित्या निर्माण झालेल्या किंवा निरुपयोगी बनल्यानंतरही ज्या प्रचलित राहिलेल्या काही भेदांमुळे कुणीही व्यक्ती त्याच्या हक्कापासून वंचित राहता कामा नये अशी भूमिकासुद्धा उदारमतवाद्यांनी मांडल्याची आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की उदारमतवादी हे हक्कांबद्दल, स्वातंत्र्याबद्दल जोरदार आग्रह धरतात, समर्थन करतात, मात्र समता हे त्यांनी फक्त एक आदर्शवादी तत्त्व म्हणून स्वीकारल्याच आपल्याला दिसून येतं. दुर्बल घटकांसाठी राज्यांनी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता उदारमतवादी मांडतात. त्याचबरोबर समाजवादी आशय आत्मसात केल्यापासून समतेची सार्वजनिक हिताशी सांगड घालताना उदारमतवादी आपल्याला दिसून येतात. जॉन रॉल्स समतेबाबत असं मांडतात की सर्वांना एकाच वेळी उपभोगता येईल अशा प्रकारचं व्यापक स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि आर्थिक सामाजिक विषमतांचं निरसन करताना उपेक्षित वर्गाच्या हिताची योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. आणि त्याचबरोबर विषमता निर्माण झाल्यास ती कुठल्याही जन्माधिष्ठित कारणावरून न होता जर एखाद्या व्यक्तीने किंवा काहींनी अधिक कर्तृत्व दाखवलं त्यामुळेच ती झालेली असावी असं मत जॉन रॉल्स या ठिकाणी समतेबाबत मांडतात. आणि अशा प्रकारे रॉल्सनी स्वातंत्र्य, समता व न्याय यांची सांगड घातल्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. समतेच्या संकल्पनेच्या विकासाबाबत जी उदारमतवाद्यांनी भूमिका मांडली, मार्क्सवादी अगदी त्याच्या विरोधी भूमिका मांडताना आपल्याला दिसतात. मार्क्सवाद्यांचं असं मत आहे की समाजात जो वर्ग आहे, आहेरे आणि नाहिरे याची ते प्रामुख्याने मांडणी करतात. मार्क्सवादी म्हणतात की वर्ग समाजात समतेच्या तत्वास प्रामुख्याने आर्थिक परिमाण असते, मात्र वर्गविहित समाज हे साम्यवादाच्या स्थितीत पोहोचेल तेव्हा समतेस मानववादी किंवा मानवतावादी परिमाण प्राप्त होईल अशी मार्क्सवाद्यांची धारणा आहे. तत्वतः सर्वांना समान संधी जरी मिळाली तरी मार्क्सवादी असं मानतात की या संधीचा फायदा हे केवळ आर्थिकदृष्ट्या अनुकूल असणाऱ्या वरच्या वर्गाच्या लोकांनाच होईल आणि म्हणून वरिष्ठ वर्गांनाच त्यातील जी संधी आहेत त्या उपलब्ध होतील. शिवाय उपेक्षित वर्गातील लोक प्रतिकूल परिस्थितीच्या ओझ्यामुळे ही समान संधी मिळाली तरीही त्याचा योग्य प्रकारे लाभ घेऊ शकणार नाहीत आणि म्हणून मागे पडण्याची जास्त शक्यता आहे. वर्ग समाजात खरी लोकशाही व खरी समता शक्य होत नाही अशी भूमिका मार्क्सवादी घेतात. मार्क्सवाद्यांच्या मते समाजात विषमता ही नैसर्गिक नसून ती ऐतिहासिक घटनांनी निर्माण केलेली आहे आणि ती दुरुस्त केल्या जाऊ शकते असंही ते मानतात. उत्पादन साधनाची मालकी असणारा जो वर्ग आहे तो श्रमिकांचे शोषण करतो आणि हे इतिहासाच्या विविध टप्प्याटप्प्यातून आपल्याला संक्रमित होत असल्याचं दिसून येतं. आधी गुलामगिरी असेल, त्यानंतर आलेली सरंजामशाही असेल किंवा आताच्या भांडवलशाहीमध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने शोषण अधिक तीव्र होत असल्याचं मार्क्सवादी मानतात. या भांडवलशाहीमध्ये शोषणाचा परमावधी होऊन कामगार वर्ग क्रांती करेल आणि त्यामुळे समाजवादाची स्थापना होऊन समाजवादी व्यवस्थेत पूर्ण वर्गविहित, राज्यविहित समाज व्यवस्थेत आवश्यक असलेला माणूस घडल्यानंतर राज्यसंस्था लयास जाईल आणि साम्यवादाचा उदय होईल असं मार्क्सवादी मानतात. आणि साम्यवादाचा उदय होऊन साम्यवादामध्ये पूर्णतः शोषणमुक्त आणि समतायुक्त अवस्था म्हणजे साम्यवाद अशी मार्क्स साम्यवादाची मांडणी करतात. पुढे 20व्या शतकामध्ये समतेच्या संकल्पनेचा विकास होता आपल्याला असं दिसून येतं की या काळात जो वर्चस्ववादी वसाहतवाद होता, अर्थातच हा सर्व कॉलोनियल इरा यांच्यापासून मुक्तता मिळवण्याचा काळ होता. यामध्ये झालेली जी भारतीय स्वातंत्र्याची क्रांती असेल, त्याचप्रमाणे चीनी किंवा इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याची क्रांती असेल आणि इतरही देश यांनीसुद्धा स्वातंत्र्यासाठी क्रांती केल्याची या काळात आपल्याला दिसून येते, ज्याच्यामुळे समता प्रस्थापित करण्याचा मार्ग या सर्वांनी मोकळा केल्याचा आपल्याला दिसून येतो.
याचप्रमाणे आफ्रिका खंड असेल किंवा अमेरिका खंड असेल, यातसुद्धा गोरे आणि काळे यांचा जो वर्णभेदाविरुद्धची जी लढाई होती तीसुद्धा तीव्र झाल्याची या काळात आपल्याला दिसून येते. यामध्ये जे रेशियल प्राईड असेल, म्हणजे वर्ण प्रतिष्ठा असेल किंवा वर्णाला जो मिळालेला सन्मान असेल, याविरुद्धसुद्धा काही लोकांनी बंड केल्याचं आपल्याला दिसून येतं. जे काळे लोक होते त्यांनी आपल्यालासुद्धा प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे किंवा आपल्याला आर्थिक सबलीकरण करण्यासाठी आपल्या वर्गाचं आर्थिक हित साधण्यासाठी काही उपाययोजना राज्यांनी केल्या पाहिजेत अशी मागणी मांडली. त्याबरोबरच त्यांनी राजकीय आणि आर्थिक परिस्थिती निर्माण व्हावी जेणेकरून काळ्या लोकांचंही उत्कर्ष झाला पाहिजे, त्यांचंही हित साधलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांनी मागण्या राज्यापुढे मांडल्याचा आणि त्यातून समता प्रस्थापित करण्याचा राज्याने देखील प्रयत्न केल्याचं आपल्याला या काळात दिसून येतं. आणि त्यासोबतच काही महिला मुक्तीच्या चळवळीसुद्धा या काळात झाल्याचं आपल्याला दिसून येतात. यामुळे आपल्याला स्त्री पुरुष समानतेचं सुद्धा समर्थन या काळात झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या अनुषंगाने समतेच्या संकल्पनेचा विकास असा होत गेल्याचं आपल्याला दिसून येतं.